एक 2 दिसां फुडें गडकरी सर आमकां गोंयान येवन गेलो. गडकरी सर हो एक टॉल लिडर इंडियेचो आनी ताका सगळ्या म्हणजे सगळे जे पार्टी आसा थंय एक मानाचें स्थान ताका आसा. आनी आमकां एक विश्वास आसलो जेन्ना ते गोंयान येयले, कित्याक आमी तेजे कडेन आमचे जे ग्रिवेन्सीस आसा भोमा आनी कोल्लीम जो इश्यू आसा नॅशनल हायवेचो तो खंय तरी सुटावो तेज्या मार्फत जातलो ही आमकां आस आसली. आनी आमचे तेज्या पर्यंत कोण पावनासले आनी आमी हो विशय तेज्या पर्यंत तेज्या ऑफिसान पावयल्लो. आनी आयज जेन्ना कॅप्टन विरेड जो MP सावथ गोवाक निवडून येयला तेणें एक मेमोरंडम दिल्लें जे इश्यूज आसा गोंयचे मेजर इश्यूज तितून आमचो भोमा आनी कोल्लीमचो इश्यू तेणें हायलायट केल्लो. आनी त्या विशयाचेर एक 2च मिनटां आमकां जेन्ना गडकरी सर आनी आमकां विश्वास आसा जो एक बरो मनीस आख्खे सगळे पार्टीचे लोक जेका मान दिता आनी एक इंडियेचो बरो लिडर म्हणून मानता आमकांय तेजे बद्दल खूब आदर आसा. हो एक आमकां 2 मिनटां तरी मेळटलो आमकां उलोवपाक. आनी आमचे फक्त एक 2 मिनटांचेच आसले. फक्त इतलें आसलें की नॅशनल हायवेची टीम तेजी ते स्पॉटार येवन आमच्या कोल्लीम आनी भोमा तो स्पॉट कितें आसा आमी झगडटा कित्या खातीर बाबा 2 वर्सां हे रस्त्यार येयले लोक इतलो बोवाळ जाला हो कित्या खातीर जाला. जेन्ना तेजी टीम जेन्ना त्या स्पॉटार येतली तेन्नाच ताका कळोन येतलें बाबा आमी कितें करूंक सोदतात. इतलेच विचार आमचे तेजे पर्यंत पावपाचें आमकां एक आस येयल्ली ती खंय तरी विरजण जाली तेजी. कित्याक म्हाका दिसता तो एक बरो मनीस तेणें जे मेमोरंडमान जे विशय आसले ते सगळे हाताळटलो आसलो तो. पूण खंय तरी गोवा गव्हर्मेंटा कडल्यान ताका कितें तरी एक रॉंग मॅसेज गेल्या आसतली अशें आमकां तरी दिसता. जाल्यार तेजे कडल्यान असली चूक जावची नासली. आनी आमी एक आस धरून आसली आमकां खंय तरी एक जस्टीस मेळटलो तेजे कडल्यान म्हणून की खंय तरी आमकां तेजो निराशा जाली आमची कोल्लीम आनी भोमा लोकांची. आयज प्रत्येक कडेन हांव पळयतां जेन्ना NGOs जावं हे आमचे एक्टिविस्ट जेन्ना एक तेज्या बद्दल काडटा आयज 1-2 दिसांक हांवें पळयलें शंकर पोळजी सरान काडली तनूज अडवलकर सराची पळयलें हांवें तेन्ना भोमाचो विशय प्रत्यक्षान तेणी हायलायट केलो आसा. हो विशय कित्याक घेतलो गेलो ना सो आमकां हेजें दुख्ख आसा. जो विशय मी गडकरी जर म्हाजो आवाज आमच्या भोमा गांवांतून आनी त्या कोल्लीम गांवांतून तुज्या पर्यंत पोहोच आसत तर म्हाजी एक विनंती आहे. जो हायवे 2010 मध्ये जो काँग्रेस सरकारने प्लांट केला होता तोच अलाइनमेंट ह्या लोकांनी BJP सरकारने जेव्हा पर्रिकर ऑपोजिशन लीडर होते तेव्हा ह्यांनीच हा हाणून पाडला होता आणि तो स्क्रॅप करून घेतला होता. त्याच्याला तो तिथे त्यांना बसत नव्हता तो अलाइनमेंट. आणि सेम अलाइनमेंट जेव्हा तुम्ही सत्तेवर आले तेव्हा हाच अलाइनमेंट सेम अलाइनमेंट त्या भोमा आणि कोल्लीम गावावर लादला गेला आहे. आमची हात जोडून तुमच्याकडे एकच विनंती आहे गडकरी सर तुम्ही तुमची टीम या दोन्ही भागात पाठवून बघा. त्या वेळेला जेव्हा नॅशनल हायवेची NHI टीम त्या गावात आली तेव्हा त्यांना कळलं आम्ही जी गोष्ट करायला निघालो आहे ती चुकीची आहे. आम्हाला काही वेळ लागलेला नाही. आम्हाला डेव्हलपमेंट पाहिजे आहे. आम्ही रस्त्याला अडचण आणत नाही नको म्हणत नाही. त्या रस्त्याला तुमच्याच पर्रिकर सरकारने 2002 मध्ये दोन्ही बाजूने बायपास काढले होते. अजूनही ते आमचे दोन्ही बायपास सुटेबल आहेत. ते दोन्ही सोडून त्या गावावरच वर्करदृष्टी ह्या लोकांनी कशाला पाहिली आहे ती प्रत्यक्षाने तुम्ही लक्ष देऊन तिथे बघायला पाहिजे. आणि आम्हाला जस्टिस तुमच्याकडून मिळणार कशाला आम्ही जे आमचे सगळे जे प्रूफ आहे तुमच्या ऑफिसमध्ये पाठवलेले आहे तुम्हाला त्याची माहिती असणार. त्याला आमची जाणीव होती तुम्हाला सगळं काही माहीत आहे आणि योग्य तो जस्टिस आम्हाला मिळणार याची आम्हाला खात्री होती. अजूनपर्यंत आम्ही आस आहे. तुम्ही एक टॉल लीडर आहेत भारताचे आणि ते आमच्यावर जशी मोपा लोकांवर जी पाळी आली ती आमच्यावर येऊ नको ही आमची तुमच्याकडे एक विनम्रची प्रार्थना आहे. जेव्हा तुम्ही इथं श्रीपाद भाऊ जेव्हा ॲडमिट होते GMCमध्ये तेव्हा तुम्ही बघितलं होतं जो नॅशनल हायवे ह्यांनी बांधलेला आहे GMCकडे बांबोलीमला तो तुम्हीच त्यांना सांगितलं आहे काय करून ठेवलं आहे का. ही अवस्था आमच्या गावात येऊ नये ही आमची इच्छा आहे. आणि हे आमचे स्वप्न तुम्ही पूर्ण करणं आमची इच्छा जी आहे. तुम्ही NHIची टीम तिथे पाठवा आणि प्रत्यक्षाने तुम्ही बघा हे जे करायला निघाले ते काय करायला निघाले आहे
आणि आम्ही जो विरोध करतात ते कशाला करतात. सर तुमच्या एज्युकेशनाक इतकी वर्सां जाली पूण हालीं बोरींचो इश्यू हायलायट जाला आनी थंयसर सेंट्रल टीम पावली इन्स्पेक्शनाक लागून. तीच दुखाची गोष्ट. आयज म्हाका विचारपाचें आसा हे गोवा गव्हर्मेंटा कडेन, आयज जर 2 वर्सां हे बोमा आनी कोल्लीम लोक जर तुमचे कडेन आज फायट करता रस्त्या खातीर, जाल्यार आयज पर्यंत तुमी तेंच्या समोर कित्याक येयले गेले ना. आयज खंय तरी तुमची जी फायल तयार जाल्या ती फायल तुमी तेंच्या पर्यंत कित्याक दाखयना. आयज तो अलायनमेंट कसो येता आमी आयकलां त्या पद्दती प्रमाणे तो 748 हायवे जो दोनी सायडीच्यान 2 तेजे 448 लेन येता ती ते स्पॉटाचेर जे जाग्यार 20 मिटर ना त्या जाग्यार कशी बसतली हे आमचो विचार सामको म्हणजे आवाक्या भायर गेल्लो आसा. आतां बोरीन सायडीन काल पयर एज्युकेशन जालें आनी रोखडीच थंय NHID टीम धाडली आनी आमच्या गांवांत 2 वर्सां जालीं आमी दोगूय झगडटा जाल्यार आयज पर्यंत आमचे कडेन NHID टीम कित्याक येवंक ना सर्वेक्षण करपाक. ग्रावंड रिपोर्ट कित्याक जालो ना. सेम अलायनमेंट जो स्क्रॅप जाला तुमच्याच सरकारान स्क्रॅप केल्लो तो आयज परतो तुमी सत्तेर येतकूच तो कित्याक अलायनमेंट परतो घातलो गेलो आमचेर हो आमचो प्रश्न आसा. तुमकां आजुनूय होप आहा नितीन गडकरीक सारकें प्रॉपर इन्फॉर्मेशन मेळत जाल्यार एक सोल्युशन मेळटलें म्हणून तुमकां. 100% आमकां असो विश्वास आसा नितीन गडकरी सरान जर आपली टीम धाडली आनी प्रत्यक्षान तेणें जर पळयली जो स्पॉटार तेणी हो हायवे प्लांट केल्लो आसा जाल्यार 100% हांव सांगता गडकरी सर तेंकाच विचारतलो हे काय केलं आहे का.